पवार यांच्या राष्ट्रवादीने आज त्यांचा जाहीरनामा जाहीर केलेला आहे. तर एकूण ह्या जाहीरनाम्याबद्दल काय म्हणाल? बेसिकली त्याच्यात त्यांनी भरपूर अशी आश्वासनं दिलेली आहेत. MSP असेल, वुमन रिझर्वेशन असेल, स्टायपेंड असेल, असे भरपूर विषय घेतले. ओव्हरऑल याबद्दल तुमचं काय मत आहे? आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटाचा शपथनामा लोकसभा निवडणूक 2024 साठी प्रकाशित करण्यात आला. कसला शपथनामा? 4च मुद्द्यांवर मी त्यांची पोलखोल करतो. संविधानाला बांधिलकी अशा प्रकारचं अभिवचन त्या शपथनाम्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत देशाची घटना ही 106 वेळा घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यातली पहिली घटना दुरुस्ती ही 18 जून 1951 मध्ये झाली, पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना. आणि 80 वेळा आत्तापर्यंत घटना दुरुस्ती ज्या वेळेला काँग्रेसचे प्रधानमंत्री ह्या देशामध्ये होते, मग पंडित जवाहरलाल नेहरू असतील, लाल बहादूर शास्त्री असतील, स्वर्गीय इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, PV नरसिंहराव असतील, ते अगदी मनमोहन सिंगांपर्यंत. त्यामुळे जी घटना आपण बांधिलकी त्याला म्हणतो, ती घटना सर्वात जास्त घटना दुरुस्ती ही काँग्रेसने केली. आणि 42वी जी घटना दुरुस्ती होती की ज्याच्यामध्ये तुमचे फंडामेंटल राईट्सच काढून घेण्यात आले इमर्जन्सीच्या काळामध्ये, त्या इंडिया आघाडीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे याला शपथनामा म्हणायचा का? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 10 वर्ष केंद्रामध्ये कृषी मंत्री असताना आपल्याला स्वतंत्र आयोग शेतकऱ्यांसाठी करण्याचं आठवलं नाही, ज्याच्यामध्ये केंद्राचा हस्तक्षेप नसेल. आज आपण MSP वर बोलता, पण सर्वात जास्त MSP देण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये झालं. त्याचप्रमाणे PM किसान सन्मान योजना 6,000 रुपये वर्षाला हे त्या शेतकऱ्याला मिळायला लागले. आपल्याला हे कधी आठवलं नाही. आज आपण स्वतंत्र शेतकऱ्याच्या आयोगाची गप्पा मारता, MSP बद्दल बोलता, महिलांबद्दल आपण बोलता, महिला धोरण, आज आपण म्हणता की महिलांना आपण आरक्षण देणार. पण 28 सप्टेंबर 2023ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये ठराव आणून महिलांना 2029 नंतर लोकसभा असेल, विधानसभा असेल, दिल्लीची विधानसभा असेल, याच्यामध्ये आरक्षण दिलं. UPAचं 10 वर्षाचं ज्या वेळेला केंद्रामध्ये राज्य होतं, महिला धोरणं ज्यावेळेला तिथे आले, त्यावेळेला लालू प्रसाद यादव, शरद यादव, मुलायम सिंग यांनी तो ऑर्डिनन्स फाडला होता. त्या इंडिया आघाडीचे आपण घटक पक्ष आहात, त्यामुळे महिला धोरणावर बोलण्याचा आपल्याला काही नैतिक अधिकार नाही. हे शपथनामा नसून थापनामा आहे, एवढंच या निमित्ताने मी बोलतो. कुठेतरी अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी नाही, अनेक वर्ष आपण सत्तेमध्ये होतात. आपण आज आपल्याला शेतकऱ्याची आठवण आली, आज आपल्याला महिला धोरणाची आठवण आली, आज आपल्याला अल्पसंख्याक समाजाची आठवण आली. त्यामुळे इंडिया अलायन्सच्या आघाडीमध्ये आपण घटक पक्ष असताना हे कसं काय साध्य होणार, हा माझा त्यांना थेट प्रश्न आहे.